नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला मोठं आव्हान केलेलं आहे की सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी प्रमाणात वापरा, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना त्यांनी देशासमोर मांडलेल्या आहेत. आणि देशामधील अनेक अर्थतज्ज्ञ असतील, अनेक मान्यवर असतील आणि वेगवेगळ्या पक्षाचे विरोधी पक्षनेते असतील, यांनी देखील असं म्हटलं आहे की माननीय मोदी साहेबांच्या आव्हानाचा अर्थ असा निघतो की पुढील काळामध्ये देश मोठ्या संकटाला सामोरा जाऊ शकतो, कारण की पेट्रोल डिझेलचा प्रश्न निर्माण झालेला आहे अमेरिका, इस्रायल, इराकच्या युद्धामुळे. आणि मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते आणि अशा मोठ्या संकटाला पुढील काळामध्ये भारताला जावं लागेल, भारतवासियांना जावं लागेल, अशा पद्धतीचं म्हणणं अर्थतज्ज्ञ मंडळी मांडत असतात. आणि हे सर्व करत असताना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी अत्यंत गांभीर्याने देशासमोर त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आणि सावधगिरीचा इशारा म्हणून प्रत्येक नागरिकांनी व सर्व जनतेने काटकसर करायला पाहिजे आणि काटकसर करून पेट्रोल डिझेल असेल याचा कमी वापर केला पाहिजे. तर ही गंभीर अशी सूचना माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला दिलेल्या असतानाच या ठिकाणी पूर्ण भारतभर म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा अनेक रील स्टार असतील किंवा अनेक कलाकार यांच्या कलेला धुमारा फुटलेले आहेत आणि अनेकांनी त्याच्यावर रील बनवलेले आहेत. आणि एक प्रकारची नरेंद्र मोदी साहेबांची जी सूचना आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते गांभीर्यपूर्ण केलेलं आव्हान आहे. आणि या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगावर अनेक रील स्टार आपल्या रील बनवत असतात आणि अनेक पद्धतीच्या थट्टा मस्करीच्या माध्यमातून अनेक हजारो रील्स दर दिवस बनत आहेत. विशेषतः खाण्याचं तेल जे आहे, खाण्याच्या तेलाची देखील मोदी साहेबांनी बचत करा असं म्हटलं आहे. आणि मग खाण्याच्या तेलावर किचनच्या मध्ये नवरा बायको असेल आणि मग ती भाजी बनवताना असेल, स्वयंपाक करताना असताना तेल वापरायचं, तेलाची बाटली दाखवलेली असते, तेलाचा डबा दाखवलेला असतो आणि मग तो नवरा मध्येच येतो आणि तो त्या बायकोला सांगतो कमी तेल वापर. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या माध्यमातून अनेक रील स्टार लोकांनी आपले रील बनवलेले आहेत. अनेक प्रकारच्या थट्टा मस्करीच्या स्वरूपामध्ये या विषयाला घेतलेलं आहे. आणि अशा अनेक कलावंतांनी आणि अनेक ज्यांचे फॉलोअर्स खूप लाखोने आहेत अशा लोकांनी देखील रील बनवलेले आहेत. आणि अनेक कलाकार खेड्यापाड्यामधील अगदी शेतकरी असतील, अनेक छोट्या मोठ्या गावातले काही मंडळींनी या मोदी साहेबांच्या या आव्हानावर अनेक रील बनवलेले आहेत. आणि एक प्रकारचा थट्टा मस्करीच्या स्वरूपामध्ये या कलेच्या माध्यमातून देखील या प्रश्नाला सामोरे जाताना लोक दिसत आहेत. आणि हे सर्व वातावरण पाहत असताना, हे सर्व रील पाहत असताना आणि विरोधी पक्षाने देखील अधिक टोकाची भूमिका घेऊन बोलत असतात. विरोधी पक्षाने देखील माननीय नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करत आहेत. आणि या म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं अपयश आहे हे असं अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेते म्हणत असतात. आणि म्हणून या सगळं पाहत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यथित झालेले दिसतात. आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला जर काही काटकसर करायची नसेल तर कमीत कमी थट्टामस्करी तरी करू नका, अशा पद्धतीचं भावना त्यांनी व्यथित होऊन फडणवीस साहेबांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे. आणि देशापुढे एक मोठं संकट आलं आहे आणि काटकसरीने वागलं पाहिजे. आणि हे करत असताना अनेक जण थट्टामस्करी करत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री व्यथित झाले आहेत. एवढंच नाही तर महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते आणि ते मूळ भारतीय पक्षाचे आहेत आणि ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, ते म्हणजे आशिष शेलार. या आशिष शेलाराने देखील या नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानावर मस्करी केली, थट्टा मस्करी केली आहे. ती पण केली कोणाबरोबर? ते विधान परिषदेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी समोर आहेत अनिल परब. अनिल परब हे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचे खास व्यक्ती आहेत आणि एक विधान परिषदेचे आमदार आहेत. आणि विधान परिषदेमध्ये अनेक आक्रमकपणे अनेक महत्त्वाच्या विषयावर अनिल परब हे बोलत असतात. अनेक अनुभवी आणि एक मोठा माणूस, मोठी राजकारणी व्यक्तीने
उद्धव ठाकरेंचे ते खास आहेत, विश्वासू आहेत आणि ते बाकी सातत्याने मोदी साहेबांवर येथील सरकारवर टीका करत असतात. आणि नेमकं त्या अनिल परब यांच्या समोर माननीय आशिष शेलार साहेब मंत्री महोदय यांनी बाकी या मोदी साहेबांच्या आव्हानावर टिंगलटवाळी करत त्या ठिकाणी कमेंट्स बोललेलं आहे. आणि त्या ठिकाणी जो संवाद झालेला आहे अनिल परब आणि आशिष शेलार म्हणजे विरोधी पक्षातील एक मातबर आमदार, त्यांच्या समोर सत्ताधारी पक्षातील एक मंत्रीच बाकी माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाच्या स्वरूपामध्ये थटका मस्करीने बोलतो, ही गंभीर बाब आहे. आणि म्हणून अत्यंत व्यथित झाले आहेत फडणवीस साहेब. अर्थात एक महत्त्वाचा नेता जर टिंगलटवाळी मोदी साहेबांची करत असेल तर ही गोष्ट काय भाजपच्या दृष्टीने बरोबर नाही. आणि समजा हा आशिष शेलार हे अत्यंत भाजपाचे आक्रमक नेते आहेत, जुने नेते आहेत, भाजपवालेच आहेत, ते मूळचे भाजपवाले आहेत आणि एक आक्रमक भूमिका मांडणारे शेलार आणि हे बाकी मोदी साहेबांच्या आव्हानावर टिंगलटवाळी करतात विरोधी पक्षाच्या आमदाराबरोबर. त्यावेळेला बाकी भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ शेलार यांचा व्हिडिओ जर अमित शहा साहेबांच्या समोर गेला किंवा हा व्हिडिओ जर कुणाच्याही माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर गेला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर आशिष शेलार यांचे नुकसान देखील होऊ शकते राजकारणामध्ये. आणि म्हणून या प्रसंगामध्ये हा जो गंभीरपणे विषय मांडला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी देशवासियांच्या समोर, तर अशा पद्धतीचे टिंगलटवाळी करणारे अनेक शेकडो व्हिडिओ येत असतात, अनेक प्रकारचे रील येत असतात. आणि त्याचबरोबर या अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांनी टिंगलटवाळी केली आहे मोदी साहेबांच्या या घोषणेवर. आणि म्हणून ही बाब देखील गांभीर्यपूर्वक भाजपवाले घेतील असं वाटते. आणि या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक देखील हा विषय घेऊन आता बोलू लागले आहेत. तेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी जे आव्हान केलं आहे या आव्हानाचा बाकी प्रत्येक नागरिकांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच प्रत्येक लोकांनी कमीत कमी प्रमाणात काटकसर ही करणं गरजेचं आहे. आणि आता मंत्री महोदय असतील, आमदार खासदार असतील, यांनी देखील काही प्रमाणात काटकसर करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या असणाऱ्या ताफ्यांमधली काही गाड्या घोड्या त्यांनी कमी केल्या आहेत. परंतु याही पलीकडे जाऊन आता खरं म्हणजे या ठिकाणी जुनी आठवण आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले मधु दंडवते साहेबांची, ते सायकलने प्रवास करत असेल. आणि या अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे 11 वेळा निवडून आले ते गणपतराव देशमुख आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे किती साधी माणसं. ही व्यक्ती सातत्याने एस टीने प्रवास करायचे, सांगोल्याला एस टीने जायचे, एस टीने यायचे. 11 वेळाला आमदार म्हणून निवडून आलेत, मंत्री राहिलेत आणि कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी जमवली नाही. अत्यंत साधी राहणी आणि एस टीने प्रवास करणारे, कुठलाही सरकारी लवाजमाचा ते फायदा घेत नव्हते. तर असे आदर्श आपल्यासमोर असताना येथील राजकारण्यांनी आणखीन कपात करण्याची गरज आहे आणि आणखीन त्यांचा बळीजाव कमी करण्याची गरज आहे. आणि त्याचप्रमाणे सगळे मंत्री महोदय यांनी देखील आणखीन काटकसर कशा पद्धतीची करतायत हे देखील गरजेचं आहे. म्हणजे सामान्य जनता देखील तुमचं पाहून काटकसर करतील. आणि म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पहा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.